म्हणजे मग ते चुकीचं आहे का? पक्षाच्या नावासह तुतारी चिन्हाचं स्टेटस जे आहे ते हर्षवर्धन पाटील यांच्या मुलानं ठेवलेलं आहे। हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटलांनी असा दावा केलेला होता की हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत त्यांचं बोलणं झालेलं आहे। हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्येच राहतील असं चंद्रकांत पाटील यांच्याकडून सांगण्यात आलं होतं। हर्षवर्धन पाटलांच्या मुलांनी देखील आता तुतारीचा स्टेटस ठेवलेला आहे आणि एकंदरीत त्यांचं ठरलं दिसतं असं दिसतंय। काय आपला सल्ला असेल? नाही, टीका करणं हा माझा स्वभावच नाही। त्यामुळे आयुष्यामध्ये एका विशिष्ट स्टेजला आपण एका पार्टीमध्ये आलो जिथे आपल्याला खूप प्रेम मिळालं, त्या पार्टीबरोबर आपण उर्वरित आयुष्य राहिलं पाहिजे असं माझं मत, असा माझा सल्ला। पण म्हणून हर्षवर्धन पाटलांचं जे चाललं आहे ते चुकीचं आहे अशी टीका मी कधीही करणार नाही, तो माझा स्वभाव नाही। आव्हान मात्र करेन की एका पार्टीत सलग राहण्याचा मानसिक आनंद असतो। लोकांच्या मनात सुद्धा एक प्रतिमा निर्माण होते की हा माणूस अन्याय झाला तरी सुद्धा आपली पार्टी काय सोडत नाही। पण असं प्रत्येकाने विचार केला पाहिजे असं माझा काही आग्रह नाही। दादा, खरं तर गेल्या अनेक दिवसांत म्हणजे लोकसभेपासून आपण पाहतो की अनेक नेते जे आहेत ते शरद पवारांकडे विशेषतः आकर्षित होत आहेत। विशेषतः मोहिते पाटील असतील, समरजित घाटगे असतील। आता असं आहे की 14 ते 19 जो उठेल तो देवेंद्रजींकडे आकृष्ट होत होता। हा विचार पटला, हा विचार देशाचं आणि जगाचं आणि समाजाचं, महाराष्ट्राचं कल्याण करणार आहे अशा भूमिकेतून येणारे याच्यापेक्षा मला काय मिळणार आहे असा विचार करणारे जरा जास्तच असतात। पुन्हा एकदा म्हणून समर्जित राजेंवर हर्षवर्धन पाटलांवर मी काही टीका करत नाही, पण हे प्रमाण वाढत चाललं। आता हे प्रमाण वाढत चालल्यामुळे 14 ते 19 त्यांना देवेंद्रजींकडून मिळत होतं, देवेंद्रजींकडे आले। आता त्यांना आभास होतोय, खरं नाहीये की पवारांबरोबर जाऊन फायदा आहे, काही खरं नाही। जेव्हा रिझल्ट लागतील, 170 वालं महायुतीचं सरकार येईल तर पश्चाताप करतील। त्यावेळेला पुन्हा एकदा आमची पार्टी त्यांना घेईल की नाही पार्टीचे नेते ठरवतील। संधी साधूपणा वाढलाय राज्यामध्ये असं दिसतंय, पण तो आता नाही आहे, तो फार आधीपासून आहे। त्याची सुरुवात ही केव्हा तरी 78, 79, 80ला झालेली आहे। त्यामुळे काही नवीन नाही, त्याच्या आधी एवढं प्रमाण नव्हतं। 78, 1980ला सत्ता परिवर्तन करण्यासाठी, स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी याची सुरुवात झाली। आणि मग कोणी सुरुवात केली, पहिली टाळी कोणी वाजवली याच्यावर डिबेट होतात। पण एकाने केलं मग ते पुढे कंटिन्यू राहायला पाहिजे होतं, काही आवश्यकता नव्हती। पण इन जनरल महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये अशा प्रकारच्या उड्या मारणं हे अलीकडच्या काही दिवसामध्ये खूप कॉमन झालं। अराजकतेकडे महाराष्ट्र उत्तरमध्ये बंद झाला आणि आता दक्षिणमध्ये बंद होते आणि त्या पुढे जाऊन आता अक्कलकोटमध्ये देखील कार्यकर्त्यामध्ये खतखत आहे की पक्षश्रेष्ठी आम्हाला विचारत घेत नाही, म्हणून नेतृत्व तिकीट देत असताना आमच्या कार्यकर्त्यांचा विचार करावा। असं आहे की कुठल्याही सामाजिक संस्थांमध्ये जिवंत माणसांच्या सामाजिक संस्थांमध्ये अगदी बँक आहे, पतसंस्था आहे, अगदी देऊळ आहे, अशा प्रकारचं मी अध्यक्ष होणार, मला केलं नाही